मॅच इथून गेम ऑनचा इशारा येतोय. विश्वजित ठाकूर इथून तैनात असतील. सलामीला आहेत संदीप पाटील. वेगवान चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये उडालेला झेल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय, 100% अफोर्ड येण्याचा प्रयत्न होता, पण इथून मात्र झेल आता तो निसटलाय आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. अतिशय चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. इथून पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू मात्र नो आहे. नो +2 अशा प्रकारे 3 धाबा. थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी बिघाडी. सातत्यानं जर अतिरिक्त अशी आमचे पंच आहेत, त्यांचा इशारा हा नो चेंडू असेल, कारण क्षेत्ररक्षणामध्ये जास्त आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात ते म्हणजे लेग मध्ये, आणि इथून मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं बदलवण्यात येत आहे. पहिला चेंडू इथून नो चा इशारा आलाय. समोर आता संदीप पाटील असतील. वेगवान चेंडू आहे आणि इथून मात्र वाईट लॉंगॉन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, पण 1 पाऊंड चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. संदीप पाटीलच्या बॅटमनला दणदणीत चौकार. बॅलन्स केला आणि चेंडूला पाठवून दिलाय संदीप पाटीलच्या बॅटमनला दर्जेदार षटकार. धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बेलपाडा संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 13 धावा. अगदी खोलामध्ये टाकला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. इथून मात्र शॉर्ट लॉंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले. क्षेत्ररक्षक आलेत. चेंडूची पकड केली जाते आणि तद्वर मात्र या चेंडू मिळत जातील 2 धावा आणि 2 धावेनिशी धावपटला धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 15 धावा. चांगली गोलंदाजी होते, मात्र त्याही पेक्षा जर विचार केला तर संदीप पाटील याच्याकडे चांगले फटके आहेत. अगदी मैदानाच्या चौफेरीचे चांगले फटके पाहायला मिळाले. अगदी वेगवान चेंडू फेकला होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. हातातून चेंडू निसटलाय आणि तद्वर मात्र या चेंडूवर मिळाल्या जातील 2 धावा. 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातील त्या म्हणजे बिनबाद 17. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. संदीप पाटील याच्याकडे अजूनही चांगला खरं तर क्लास आहे, चांगला परफॉर्मन्स आहे आणि चांगला फॉर्म मध्ये आता संदीप पाटील येताना पाहायला मिळतोय. खोलामध्ये आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर एक पंचांच्या डोक्यावरून खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून यष्टीरक्षक चेंडू गॅदर करतात. तदुपर मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटणार धावा लागल्या जातील त्या म्हणजे 18 धावा. हे षटक कुठेतरी महागडं पाहायला मिळते विश्वजित ठाकूर याचा. या मैदानाचा विचार केला जात सकाळच्या सत्रापासून कुठेतरी विश्वजित ठाकूर हा महागडा ठरलाय. मात्र थोडंसं जर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, थोडंसं सुरुंगपाडा संघाचं क्षेत्ररक्षक हातातून त्यांची चेंडू निसटतोय, पण यावेळी वेगवान चेंडू होता आणि समोर होते प्रसाद. त्याने आलेल्या चेंडूला मात्र पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. प्रसादच्या बॅटमनला षटकार.
स्लोवर डिलिव्हरी आहे, मात्र आल्या आल्या स्वागत केलं या गोलंदाजाचं. संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. पडला लागले गेल्यात. मागाच्या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेला 3 वेळा बेलपाडा संघ खेळला तेव्हा केतन मात्रेची बॅटिंग पाहायला मिळाली होती. आता मात्र जर पाहायला गेलं तर संदीप पाटील छोटा पॅकेज बडा धमाका त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा षटकार पाहायला मिळेल का संदीपच्या बॅट मधून? रिव्हर्स खेळलाय, क्या बात आहे, अफलातून शॉट. संदीप पाटील एकदा जोरदार टाळ्या व्हायच्या आहेत. आजच्या स्पर्धेतील षटकारांची पहिली हॅट्रिक ठोकणारा संदीप पाटील. बेलपाडा संघ आज खेळताना पाहायला मिळतोय. याच खरं तर बेलपाडा संघानं जासईच्या मैदानामध्ये अतिशय चांगली स्पर्धा गाजवली होती. सरपंच चषक 2022 जर विचार केला जासईच्या मैदानामध्ये कांबोडी संघाला पराभूत केलं होतं या बेलपाडा संघानं. तोच संघ आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. इथून मात्र गोलंदाज दाखल होतील अलंकार तांडेल. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळतोय. समोर आहेत प्रसाद, त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळतोय. तर विचार केला आता जास्त जास्त धावा खरं तर बेलपाडा संघानं जमा केल्यात. मेगा फायनलची मॅच आहे, इथून कमीत कमी धावा सुरंगपाडा संघाला द्यावे लागतील. चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक वैभव आहेत, तिथं चांगला चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीसाठी पलटलेत आणि पाहता पाहता इथून थोडीशी फेकी खरा पाहायला मिळाली आणि याचा पुरेपूर फायदा बेलपाडा संघाच्या दोन्ही फलंदाजांनी घेतली. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि इथून मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 47 धाव पटलावर लागले गेल्यात. दुसरी षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. तर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये बेलपाडा संघाचा दरारा आपला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये संदीप पाटीलची बॅटिंग लागत नव्हती, मात्र मेगा फायनलमध्ये जसा मैदानामध्ये आलाय तसं मात्र चांगला इन्फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू लेफ्ट केलाय, सोडून दिलाय, मात्र बऱ्याच उशिरा का होईना मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. इथून मात्र डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये उडून दिला चेंडूला. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. संदीप पाटीलच्या बॅटमध्ये आणखीन एक दर्जेदार षटकार आणि धावपट्टा धावा लागल्या जातील तब्बल 53 धावा. वैयक्तिक 41 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे संदीप पाटील. 11 चेंडू आणि 41 धावा ते खेळत असताना जर पाहायला गेला तर संदीप पाटील याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 षटकार, एक चौकार पाहायला मिळाला आणि एकेरी दुहेरीचा समावेश सुद्धा पाहायला मिळतोय. 11 चेंडू खेळला आणि 41 धावसंख्येवर तो वैयक्तिक खेळतोय. शेवटचा गोलंदाज सचिन तांडेल इथून दाखल होतील शेवटचं हे षटक हाताळण्यासाठी. तर रबर बॉलची स्पर्धा आहे आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये 3 षटकामध्ये मागाच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 49 धावा याच बेलपाडा संघानं बनवल्या होत्या. त्यामध्ये केतन मात्रेची अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली होती आणि मेगा फायनलच्या मॅचमध्ये संदीप पाटील आता बरसलाय. अफलातून दर्जाची त्याची बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते. शेवटचं षटक सचिन तांडेल, समोर प्रसाद आहेत. इथून मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, इथून विकेट सॅक्रिफाय करावी लागणार आहे आणि इथून मात्र धाव घेत असताना फलंदाज प्रसाद होतील धावबाद.
धावा 54 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. बेलपाडा संघ खेळत असताना इथून मात्र सचिन तांडेल गोलंदाज दाखल होतील. समोर संदीप पाटील याला आपण पाहतोय वैयक्तिक 41 धावसंख्येत खेळतोय. स्लोवर डिलिव्हरी अगदी फसवा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मधील वेग काढला होता आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर केला होता. पडल्यानंतर थोडासा चेंडूनं काटा बदलवला, आतमध्ये चेंडू वळला आणि बऱ्याच उशिरा का होईना मात्र निर्धाव एक चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज सचिन तांडेलेच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळण्याचा इथून प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहायला गेला तर फलंदाज संदीप पाटील होतील बाद. दुसरा आद्रा बसेल तर बेलपाडा संघाला आणि इथून मात्र सचिन तांडेल याला मिळेल वैयक्तिक सफलता. सरीच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. नॉनस्ट्राईक इडला केतन मात्र सकाळच्या 17 पासून त्याची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये सुद्धा दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. तो अष्टपैलू खेळाडू नॉनस्ट्राईक इडला. मात्र बेलपाडाचा हा ग्रामीण खेळाडू अतिशय चांगली फटकेबाजी करतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा केतनचा आता इथून प्रयत्न पाहायला मिळेल. इथून धाव घेत असताना सनी हा बाद होईल आणि 7 धावसंख्येवर मात्र इथून दुसरा आद्रा बसेल तो म्हणजे बेलपाडा संघाला. शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी असेल या इनिंग मधील. मेगा फायनलची आपण ही मॅच पाहतोय. गावदेवी क्रिकेट क्लब गावठाड आयोजित सतीश मोदी चषक 2022-17. शेवटचा चेंडू सचिन तांडेल इथून तैनात असतील. समोर आहेत केतन म्हात्रे वाकळणचा खरं तर खेळाडू. अपट्रॅकर चेंडू होता इथून पाठवून दिलं मिड ऑफ रेझर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतात पण सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. केतन मात्रेच्या बॅट मधून चौकार आणि धावपटला धाबा लागल्या घेत जातात त्या म्हणजे 64 धाबा. इथून मात्र आता 65 धावांचं आव्हान असेल मयूर स्मृती सुरुंगपाडा संघासमोर. 65 धाबा रोखल्या जातील की बनल्या जातील याचं धावतवरण ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकत हिंदीतील रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचा.
केतन मात्रे गेंदबाजी की कमान संभालेंगे और बल्लेबाजी के लिए अपेक्षा नहीं थी बारिश की कि मैच में फाइनल में बारिश हो जाए। बहुत दुर्भाग्य की बात कहेंगे विजय सेठ कि जहां पर पहले बल्लेबाजी के लिए बारिश नहीं हुई थी और ये दीजिए रनों को इतने बड़े लक्ष्य का पीछा करते हुए बड़ी बारिश में क्या वो बल्लेबाज केतन मात्रे को यहां पर रोकने में कामयाब हो पाएंगे या बल्लेबाजी के दमकम दिखाते हुए क्या यहां पर बाबू विंदने टीम का ये खिलाड़ी है क्या आइकॉन के तौर पर अपनी भूमिका निभाएगा। रफ्तार से ये गेंद फेंकी थी, विकेट कीपर यहां पर थोड़ी सी बीट होते हुए बिल्कुल इतने जोर से बारिश हो रही है, टारगेट करने की कोशिश, दूसरा रन का प्रयास भी कर रहे थे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन। ऐसा नहीं था अगर बारिश थोड़ी रुकती तो विश्वजीत ठाकुर बाबू आक्रामक बल्लेबाजी करना पसंद करते हैं, लेकिन फिर भी देखेंगे फलंदाज बैट्समैन आउट, तो रन आउट के तौर पर यहां पर बल्लेबाज को लौटना पड़ेगा। आतिश मते बैक टू द पेविलियन। धन्यवाद टीजे। बिल्कुल अब दोनों आइकॉन खिलाड़ी विश्वजीत ठाकुर मोटिया और यहां पर बाबू, ये 2 आइकॉन खिलाड़ी बिल्कुल यहां पर नजर आते हुए। यहां पर अंपायर माटे को ऐसा लग रहा है सुबह जाके अभी जाके थोड़ा सा गरम गरम सूप पीना पड़ेगा वरना इतनी ठंडी लगेगी। चलिए कमाल की गेंदबाजी यहां पर अपने टीम के लिए दिखाते हुए, टारगेट है टोटल मेरे ख्याल से 18 गेंदों में 65 रनों का टारगेट है और बाबूशाह इतनी आसानी से ये रन नहीं बनने वाले हैं। बारिश जोर से आई लेकिन फिर भी आप रुकी है तो कमबैक करना पड़ेगा। केतन मात्रे वेरी गुड बॉलिंग, मोटा के पहले ओवर में काफी रन ठोके थे पप्पू ने और यहां पर देखिए विश्वजीत ठाकुर नॉन स्ट्राइक के रेंज पर खड़े हैं। पहला ओवर केतन मात्रे का, भले ही बल्लेबाजी करने का मौका ना मिला हो ज्यादा लेकिन गेंदबाजी में कमाल की वापसी करते हुए यह शॉट लाजवाब है, जल्दी माप लिया था इस गेंद को और फेंक दिया बॉलर के सर के ऊपर से सीमा पार, 6 रन। तो बिल्कुल यहां पर बढ़िया हिट आता हुआ 6 रनों की मदद से टीम की रन संख्या यहां पर बनती हुई टोटल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर जीतने के लिए 65 रनों का टारगेट है। ये भी अच्छा शॉट था लेकिन यहां पर बॉटम हिस्से में लगी है बल्ले के, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं और इसी 1 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 8 रन। यहां पर जीतने के लिए 65 रनों का लक्ष्य बोले तो इनमें से 10 छक्के तो लगा नहीं होंगे तभी ये मैच बनेगा। 1 छक्का आ चुका है, 9 छक्के अभी भी चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। विश्वजीत ठाकुर खेलने के लिए तैयार, ये चलिए इनको भी बीट किया, ओवर की हुई समाप्ति और लगभग देखा जाएगा पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 8 रन और जीतने के लिए बात करेंगे तो मेरे ख्याल से 12 गेंदे और 57 रनों की आवश्यकता। तो लगभग 10 छक्के की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। विश्वजीत ठाकुर को पहले ओवर में काफी सारी मार मिली थी, शायद यहां पर अगर इस ओवर में कम से कम 5 छक्के आते हैं तो शायद यहां पर बनी रहेगी इस मुकाबले में, लेकिन बहुत मुश्किल हो रहा है। केतन मात्रे का बेहतरीन परफॉर्मेंस, पप्पू की ताबड़तोड़ बल्लेबाजी, विश्वजीत ठाकुर और बाबू इनके लिए दर्शक अभी भी रुके हुए, शायद ये दोनों बल्लेबाजी में वो दमखम है कि मैच को ला भी सकते हैं। रफ्तार से बीट कर दिया यहां पर पूरी तरीके से, देखिए यहां पर ऑफ स्टंप से बाहर की तरफ ये गेंद थी लेकिन देखेंगे अंपायर का व्हाइट बॉल का इशारा यहां पर आता हुआ और व्हाइट की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल 10 रन 1+1 स्कोर अतिरिक्त यहां पर खातों में बढ़ोतरी होती हुई अभी भी जरूरत है मेरे ख्याल से 55 रन चाहिए 12 गेंदों में। गेंदबाज तैयार यहां पर होते हुए सन्नी राइट आर्म ओवर द विकेट से विश्वजीत ठाकुर के लिए ऑन साइड में गेंद खेला है जरूर, 1 रन मुकम्मल, दूसरे की कोशिश नहीं, मना कर दिया मोटा ने कि जितनी भी अब गेंदे हैं शायद आप ही फेस करें। तो बिल्कुल यहां पर 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई 11 रन, विकेट गवाई है जरूर मैदान से बाहर यहां पर एक आतिश मते का, लेकिन अब देखेंगे बची हुई 11 गेंदों में जीतने के लिए 54, 11 गेंदे 11 छक्के, बहुत मुश्किल है। ओवर द विकेट से सन्नी फिर से एक बार तैयार होते हुए, बारिश गिरी है, मुश्किलें हो रही है बल्लेबाजों के सामने, लगभग यह मुकाबला अब पूरी तरीके से एक तरफा नजर आता हुआ। 22 का इशारा सभी दर्शकों का, सभी टीमों का, सभी कमेंटेटर, स्कोरर, मेहमानों का तहे दिल से हम स्वागत करते हैं कि यहां पर सती स्मृति का यह आयोजन आपने देखा गाउदेवी गाउटान टीम की ओर से और लगभग यह फाइनल का मुकाबला
चैंपियन बनने के लिए थोड़ा समय है और यहां पर देखेंगे पहले नंबर की ट्रॉफी कौन सी टीम उठा पाएगी। मोटिया लगातार बीट होते हुए इस तरीके की परेशानी पप्पू यानी कि संदीप को आई थी और उन्होंने बताया था कि एक मैच तो होगा मेरे नाम जहां पर मैं बल्लेबाजी करूंगा। नाइट होकर 5 बजे आए थे, जॉब से थोड़े से सोए और सुबह में पहले मुकाबला खेलना पड़ा, लगातार बीट हुए लेकिन फाइनल के मुकाबले में बहुत ही दमदार पारी खेली। हेलीकॉप्टर लगाना चाहते थे लेकिन बल्ले पर नहीं, ये गेंद पूरी तरीके से लगातार बीट होते हुए 22 का इशारा। अब तो मुकाबला पूरी तरीके से खत्म हो चुका है। आने वाली गेंदें होंगी टोटल 8 और जीतने के लिए 52 रनों की आवश्यकता। दशावतरी एक तरफ रावण है लेकिन यहां पर 52 चाहिए मुकाबले को जीतने के लिए। यॉर्कर का इस्तेमाल, हेलीकॉप्टर लुक दिया था, फील्डर है वहां पर स्क्वायर लेग के रीजन में, एक ही रन से अब काम चला रहे। जानते हैं मुकाबला बिल्कुल हाथ से निकल चुका है। दर्शक भी आहिस्ता आहिस्ता घर का रास्ता नापते हुए, क्योंकि विश्वजीत ठाकुर है, बाबू है, उनका शॉट देखने के लिए रुके, लेकिन कोई ऐसा कमाल का शॉट होगा जो इनके बल्ले से यहां पर दर्शकों को विलोभनीय देखने को मिलेगा। ओहो, हेलीकॉप्टर जरूर लगाया था, फेवरेट स्ट्रोक है इनका, लेकिन सीधा कमेंट्री बॉक्स में 4 रन। तेवढंच कमी, अगदी पावसाचा मनमुराद आनंद घेत असताना या मैदानावरती आणि सतीश स्मृती गावठेवी गावठाण संघाची ही स्पर्धा अतिशय आनंदाने इथे खऱ्या अर्थाने एन्जॉय करत असताना मडवी साहेब तुमचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। आपण आलात या स्पर्धेमध्ये शोभा वाढवलीत आणि स्पर्धेचा दमदार मनमुराद आनंद घेत असताना चांगला या ठिकाणी योगदान आपण दिलात। तर षटक क्रमांक समाप्त झाले, दुसरा धावा झाला धाव फलकावरती तब्बल 18 आणि विजयासाठी गरज असते 6 चेंडू 47 धावींची गरज। प्रेक्षक अजूनही थांबलेत, विश्वजीत ठाकूर आणि मैदानामध्ये अजूनही बाबू तुम्हाला पाहायला मिळेल। केतन मात्रे, कैच बिल्कुल यहां पर छूट चुका है, स्ट्राइक का पहुंचेगी मोटा के पास। करण मडवी ने भी शानदार बल्लेबाजी की, लेकिन उनके गैर मौजूदगी में मेरे ख्याल से किंजल ट्रॉफी में गावठाण टीम खेल रही है, सेकंड नंबर की विनर रही और मोटा के बल्ले से ये शानदार हिट, बिल्कुल अंपायर का इशारा 6 रन। रन स्कोर कार्ड के ऊपर यहां पर बल्ले का बाहरी किनारा लगा है, बढ़िया फील्डिंग यहां पर नजर आती हुई। तो यहां पर एक ही रन कंप्लीट, एक से ज्यादा कोई रन नहीं है, माफ कीजिएगा, बिल्कुल पूरी तरीके से डॉट गेंदों की यहां पर समाप्ति होती हुई औपचारिकता बची है मैच में। केवल 3 चेंडू शेवटच्या आणि 40 धावींची गरज। तर यावेळेस आपण पाहताय एकही धाव नाहीये, फक्त शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील आणि सतीश स्मृती चषक 2022 वर्ष तिसरे या स्पर्धेचे विजेते पदाकडे वाटचाल करत असताना तुम्हाला मैदानावरती हा संघ अर्णव 11 यू यंगस्टर बेलपाडा संघ इथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय। तर निर्धाव चेंडूची समाप्ती होईल, शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल, तर नो बॉलचा इशारा येईल पंचांकडून। अजूनही 2 बॉल शिल्लक असतील, माफ करा, पंचांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं डिसिजन जर विचार केला तर नो घोषित केलाय। निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल आणि विजयासाठी तब्बल भरपूर म्हणजेच भरपूर धाव्यांची गरज असेल, 39 धाव्यांची गरज। आणि सतीश स्मृती 2022 वर्ष तिसरे चॅम्पियन ठरला या मैदानावरती। न्यू यंगस्टर अर्णव स्पोर्ट्स 11 बेलपाडा टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि उपविजेता क्रिकेट संघ ठरला मयूर स्मृती 11 सुरुंगपाडा संघ। ठीक आहे, प्लस वाटत नाही अजूनही तोच दहशत आणि 30 धाराला त्यांच्याकडे आहे आणि नेहमी सातत्याने चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। त्यांचे मनापासून आभार। थँक्यू ऑल ऑफ 40+ मेंबर्स, थँक्यू।
तर या सामन्याचा सामनावीर तर चला दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करतो, सुरुंगपाडा संघ आणि त्यांच्या समेत बेलपाडा संघ या आपण बक्षीस समारंभासाठी समोर वैयक्तिक पारितोषिक देखील दिले जातील. फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज असे पारितोषिक, प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक ही ट्रॉफी देऊन खेळाडूंना इथे पुरस्कृत केला जाईल. तर चला दोन्ही टीमचे खेळाडू आणि पाठीराखे त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठासमोर या लगेच. तर चला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज सामनावीर प्रथम आपण देऊया. नो डाऊट दॅट पप्पू उर्फ संदीप पाटील 12